आता चक्क फ्लॅटच्या दरात तयार बंगलो. आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण उपलब्ध. बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कणकवली. मोबाईल नंबर 9420 73 94 18, 86 057 41 030 आणि 95 45 18 99 89. मराठी माणूस इतर सर्व क्षेत्रात पुढे आहे, मात्र उद्योग क्षेत्रात मागे. आपल्याकडे सर्व सुविधा आहेत, त्याचा योग्य उपयोग करून व्यावसायिक बना. व्यवसाय करताना आपला ब्रँड तयार करा, त्याच्या दर्जात कोणतीही तडजोड करू नका, असा सल्ला महाराष्ट्रातील तरुणांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. नंदिनी इथं चकोते बेकरीच्या नवीन प्लांटच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. काय म्हणालेत मंत्री गडकरी, पाहूया. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मला अतिशय मनापासून आनंद होतोय की एक उद्यमशील व्यक्तीने एका छोट्याशा गावामध्ये बेकरीच्या रूपाने सुरुवात केली, कांडप यंत्राच्या सुरुवात केली आणि बघता बघता एक मल्टीनॅशनल कंपनी एवढं मोठं स्वरूप त्यांनी यशस्वी करून दाखवलं. याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी अण्णासाहेब चकोते आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. या क्षेत्रामध्ये काम करायचं एक क्षेत्र स्पर्धेचं आहे. आपला ब्रँड बनवण्याची आवश्यकता आहे आणि ब्रँड बनवणं खूप कठीण आहे. बिझनेसमध्ये, राजकारणामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये एक ब्रँड असते, ब्रँडची इक्विटी असते. आणि 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं कॅपिटल काही असेल तो ऑनेस्टी, इंटिग्रिटी, क्वालिटी, गुडविल, विश्वसनीयता हे 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं भांडवल आहे. तुम्हाला पैसा मिळून जाईल, टेक्नॉलॉजी मिळून जाईल, पण तुम्ही जर शॉर्टकट मारून लोकांची फसवणूक केली तर काही काळ ते चालून पण जाईल, पण शॉर्टकट कट यू शॉर्ट. एकदा का लोकांना पता लागला तर ब्रँड कोलॅप्स व्हायला पण वेळ लागत नाही. इज्जत बनवण्याकरता, गुडविल बनवण्याकरता खूप वर्ष मेहनत, परिश्रम करावे लागतात. आणि म्हणून या कन्झ्युमरच्या क्षेत्रामध्ये आपल्या प्रॉडक्टच्या क्वालिटीने लोकांचा विश्वास संपादन करून हे जे चकोते जे नाव आहे, हा जो ब्रँड आहे अतिशय यशस्वीपणे अण्णासाहेबांनी तयार केलेला आहे. आज या कार्यक्रमामध्ये 6000 वितरक आहेत. मला खूप आनंद झाला की एका माझ्या आयुष्यात मी एक उदाहरण खूप चांगलं लक्षात ठेवतो. ते उदाहरण आहे स्टारबक्स. आपल्याकडे जे कॉफी शॉप आहे स्टारबक्सच्या जगात आहे, प्रत्येक विमानतळावर आहेत. त्यांचं आत्मचरित्र मी नुकतंच वाचलं. त्या आत्मचरित्रामध्ये स्टारबक्सची आई नर्स होती आणि वडील ट्रक ड्रायव्हर होते. ते एका कॉफी शॉपमध्ये नोकरीला लागले आणि तिथून शिकता शिकता मग त्यांनी नोकरी सोडली आणि आपलं एक छोटंसं कॉफी शॉप काढलं. आणि आज देशामध्ये त्यांचे 23,000 कॉफी शॉप्स आहेत. स्टारबक्स हे मोठं नाव आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये एक वाक्य लिहिलं होतं, ते खूप महत्वाचं आहे. आणि ते वाक्य इंग्लिशमध्ये होतं. त्याचा मराठी अर्थ असा होता की जेव्हा तुम्हाला यश मिळतं, मोठं यश मिळतं, तेव्हा त्या यशाचा आनंद फक्त तुम्हालाच होतो, तेव्हा त्या यशाला काही अर्थ नाहीये. पण तुम्हाला जेव्हा यश मिळतं तेव्हा तुमच्यापेक्षा जास्त आनंद तुमच्या सहकाऱ्यांना होतो, तुमच्या मित्रांना होतो, तुमच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होतो. ते यश खऱ्या अर्थाने, यथार्थाने योग्य यश आहे. आज तुमच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि 6000 वितरक तुम्हाला शुभेच्छा द्यायला आले, ही एक टीम आहे. अहंकार, ॲरोगन्स किंवा एखाद्या गोष्टीला मी तर मालक आहे असं नाही.
पण आपण ज्या नम्रतेने एक पारिवारिक भावनेतून सगळ्यांना बरोबर घेऊन हे व्यावसायिक यश मिळवलं, हे जरूर कॉर्पोरेट आहे, पण कॉर्पोरेटमध्ये पण ह्युमन रिलेशनशिप असणं अतिशय आवश्यक आहे. चंद्रकांत दादा पाटील आणि मी विद्यार्थी परिषदेत काम केलं. आम्हाला एक चांगलं उदाहरण द्यायचं की ए नावाच्या माणसाने ए स्क्वेअर काम केलं आणि बी नावाच्या माणसाने बी स्क्वेअर काम केलं, तर टोटल वर्क जे झालं ते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर झालं. पण वेन ए अँड बी कम्स टुगेदर, थिंक्स टुगेदर अँड वर्क्स टुगेदर, ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये स्क्वेअरचं उत्तर आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी, आणि ट्वाईस ए बी हे कलेक्टिव्ह टीम स्पिरिटचं यश आहे. तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद, वडिलांनी कठीण काळात सुरुवात केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही हे उत्तम यश मिळवलं आणि आज कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये या ब्रँडला लोकप्रिय केलं. अनेक राज्यातने अनेक देशामध्ये तुम्ही आपला व्यवसाय वाढवला आणि आज जर्मनी, जापान आणि अमेरिकेसारख्या ठिकाणून मोठी मोठी यंत्र आणून तुम्ही आज कामाचा विकास केला. हा मराठी माणसाची ही प्रगती आणि विकास हेच आम्हाला सगळ्यांना अभिप्रेत आहे. आणि यामध्ये एंटरप्रेनरशिप सगळ्यात महत्त्वाची आहे. एंटरप्रेनरशिपचा संबंध शिक्षणाशी नाही आहे. एंटरप्रेनरशिप ही वेगळी गोष्ट आहे आणि उद्यमशीलता, आणि ही उद्यमशीलता तुम्हाला वडिलांकडून मिळाली आणि तुम्ही त्याचा उपयोग केला. मला माहिती आहे की नॉलेज आवश्यक आहे, टेक्नॉलॉजी आवश्यक आहे. प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड फिनिश्ड प्रॉडक्टची मार्केटेबिलिटी, या 4 गोष्टी असल्याशिवाय कुठलाही व्यवसाय यशस्वी होत नाही. पण त्याच व्यवसायाच्या बरोबर गुणवत्ता, गुड पॅकेजिंग, गुड ॲडव्हर्टायझिंग. तुम्ही माधुरी दीक्षितला अभ्यासाला घेतला आहे म्हणजे कोणाच्या नावाने आपण कसं मार्केटिंग केलं पाहिजे आणि त्यामुळे घराघरात तुम्ही पोहोचले. ही गोष्ट खरी आहे की आजच्या काळामध्ये ॲडव्हर्टाइजमेंटचं तंत्र बदललेलं आहे, मॅनेजमेंटचं तंत्र बदललेलं आहे. काळाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी बदलल्या आहेत, पण स्ट्रक्चर मात्र बदललेलं नाही आहे. आईवडिलांनी दिलेलं मार्गदर्शन, शिस्त, क्वालिटी कॉन्शियसनेस, याला तुम्ही नवीन प्रोफेशनल जोड दिली, पॅकेजिंगची, क्वालिटीची, टेक्नॉलॉजीची, आणि त्यामुळे उत्तम प्रॉडक्ट तयार झाले. आता आम्ही जेव्हा वरती गेलो तेव्हा ब्रेडचा वास येत होता. तर मी त्यांनी आम्हाला सांगितलं की हा वास का येतो आहे, कारण ती ओव्हन एका विशिष्ट प्रकारची आहे आणि त्यामुळे क्वालिटीमध्ये जर चांगलं उत्पादन असेल आणि रेट रिझनेबल असेल तरच मार्केट कॅप्चर होणार आहे. आणि म्हणून आज तुम्ही खूप चांगली चांगली प्रॉडक्ट काढली. स्थानिक कोल्हापूरचे पण तुम्ही इथला भडंग जे आहे त्याच्यातूनही तुम्ही चिवडा तयार केला आणि कोल्हापूरच्या टेस्टशी तुम्ही तुमचा संबंधही ठेवला, हेही महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये तुमचं जे यश आहे, हे यश नक्कीच कोल्हापूरवासियांकरता नाही तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाकरता अभिमानाचा विषय आहे. आणि म्हणून तुम्हाला प्रोत्साहन देण्याकरता, तुम्हाला स्फूर्ती देण्याकरता, तुम्हाला शुभेच्छा, शुभकामना देण्याकरता अनेक लोक या ठिकाणी एकत्रित आले. मी पण आलो. मला खूप आनंद आहे आणि यातूनच वेल्थ क्रिएट होते. असे जर आदरणीय छत्रपतींना मी सांगेन की असे जर 50 चकोते जर कोल्हापूर जिल्ह्यात तयार झाले तर तुमचा ग्रोथ रेट, GDP, पर कॅपिटा इन्कम खूप वाढून जाईल. त्यामुळे आपल्याकडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन रिसोर्सेस आहे, इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, पण इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रिनरशिप नाही आहे. छोट्या छोट्या लोकांनी जे कधी शाळा कॉलेजमध्ये गेले नाही त्यांनी किती मोठं काम केलं. तुकाराम महाराजांना कुठल्याही महाविद्यालयाची PhD मिळाली नव्हती, डॉक्टरेट मिळाली नव्हती. ज्ञानेश्वर महाराजांना कुठल्याही पण विद्यापीठाची पदवी मिळाली नव्हती. शाहू महाराजांनी एवढं सामाजिक कार्य केलं, पण शाहू महाराजांना कुठल्या कॉलेजमध्ये जाऊन काही डिग्री नव्हती मिळाली. पण आज अनेक लोक त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचाराचा थिसिस तयार करतात, PhD करतात, रिसर्च करतात, कारण त्यांच्या जीवनात
आपल्या अनुभवातून आणि अभ्यासातून जे आपण शिकतो त्यापेक्षाही जास्त त्यांनी त्यांच्या अनुभवातून आपल्याला दिलेलं विचारधन कितीतरी मोठं आहे. आणि म्हणून या व्यवसायाच्या सुरुवातीचं बाळकडू आईवडिलांकडून मिळालं. तो आईवडिलांचा आशीर्वाद, त्यांची प्रेरणा हेच तुमचं सगळ्यात मोठं भांडवल आहे आयुष्यभर लक्षात ठेवा. कारण आईवडिलांचा आशीर्वाद नसेल तर माणूस किती मोठा असो, किती विद्वान असो, प्रगती नाही करू शकत. मी रोज माझ्या आईची आठवण काढतो. तिने मला जे आयुष्यात जे जे शिकवलं, जे जे सांगितलं ते मी अजूनपर्यंत जगात फिरल्यावर शिकू शकलो नाही जे आईने मला शिकवलं. आणि त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात की त्यांचाही आशीर्वाद तुमच्या मागे आहे. आणि आता तुम्ही जगात जाणार आहात. एकच गोष्ट विनंती करतो की क्वालिटीशी कधीही कॉम्प्रोमाइज करू नका. 2 पैसे महाग वस्तू असेल तर हरकत नाही, पण एकदम 52 कशी सोनं पाहिजे, पक्क क्वालिटी बेस्ट. किती एअर कंडिशनर लावले, किती फर्निचर लावलं, किती काचा लावल्या तरी हॉटेलमध्ये लोक येतातच हे खरं नाही. आणि जिथं बसायला जागा नाही त्या नाल्यावर बसून पकोडे खातात लाईन लावून. आमच्याकडे एका आलू पोहा आणि चणेवाल्याकडे 16 कोटी रुपये सापडले ब्लॅकमध्ये. कारण रोज त्याचे आलू पोहे चणे खायला असे हजारोनी लोक लाईनीत उभे राहतात रस्त्यावर. आपल्या गाड्या बाजूला उभ्या ठेवतात आणि जातात. चकोते साहेब, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. इफ यू डिझर्व फॉर इट यू विल गेट इट. फिजिक्समध्ये आर्किमिडीजने सिद्धांत सांगितला की जेवढं वस्तूचं वजन असेल ते जर पाण्यात टाकलं तर तेवढंच पाणी वरती येते. हा नियम आहे. त्यामुळे नैसर्गिक जे आहे त्या मार्गाने क्वालिटीशी कटिबद्धता ठेवून आणि प्रोफेशनलिझम ठेवून व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्ही जसा ब्रँड एस्टॅब्लिश केला, क्वालिटी उत्तम केली, इंटरनॅशनल टेक्नॉलॉजीचा उपयोग केला आणि आता जगाचं मार्केट पादाक्रांत करण्याकरता निघाला, खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे. दादांनी जेव्हा मला सांगितलं की या कार्यक्रमाकरता यायचं आहे तेव्हा हा सगळा आलेख त्यांनी जेव्हा मला सांगितला तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि म्हणून या महाराष्ट्राला, मराठी माणसाला, मराठी सारस्वताला जर पुढे न्यायचं असेल तर आपल्याकडे सगळं काही आहे. आपले सॉफ्टवेअर इंजिनियर्स महाराष्ट्रातून गेले आहेत, आपले डॉक्टर, आपले इंजिनियर आहेत. पण आपल्या इथे उद्योग आणि व्यवसायात मात्र जेवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण प्रगती आणि विकास करायला पाहिजे त्यात खूप काम करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही 2 गोष्टी चांगल्या केल्या की मी नेहमी म्हणतो तरुण मुलांना बोलताना की एक गोष्ट लक्षात ठेवा, नोकरी मागणारे होऊ नका, नोकरी देणारे व्हा. तुम्ही एक चांगलं केलं की तुम्ही तुमच्या या माध्यमातून 20-25 हजार लोकांना डायरेक्ट इनडायरेक्टली जॉब दिले. आणि म्हणून नोकरी देणारे लोक आपल्या देशाला पाहिजे, उद्यमशील, एंटरप्रिनरशिप ज्यांच्यात आहे. आणि त्यामुळे तुमचं यश खूप मोठं आहे. मी मनापासून तुम्हाला खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. दादा मला म्हणाले रस्त्याबद्दल काही बोला, पण खरं म्हणजे वक्त्याचं हा नियम आहे की ज्या कार्यक्रमात गेले त्याच विषयावर बोललो पाहिजे. आणि जे विषयावर धरून बोलत नाहीत ते राजकारणात जातात. मी राजकारणात आहे, मी थोडीशी मुभा आहे. फक्त एवढंच सांगतो की पुण्यापासून कोल्हापूर होणाऱ्या रस्त्याला आम्ही मान्यता दिली. सातारा ते मधलं पॅकेज आता सुरू झालेलं आहे. शेवटचं पॅकेज पण मंजूर होणार आहे आणि लवकरच हा 6 लेन रस्ता होईल. आणि तुम्ही जे पाण्याचा प्रश्न आहे तो मी समजून घेतलेला आहे. नक्कीच धनंजय आहे, माने जे आहेत, संजय काका आहे, यांच्याशी बोलून यात काही मदत करता आली तर मी जरूर करीन असा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि हृदयातून विशेषतः अण्णासाहेब चकोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, वितरकांना, कर्मचाऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊन आणि छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ॲपवर. लगेचच प्ले स्टोअरवर जा आणि डाउनलोड करा कोकण 7 लाईव्हचं मोबाईल ॲप.